श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सायंकाळ सर्वांना. सायंकाळचे वाजले असतील 5-5:30 वाजले असतील आणि मी सगळं पूर्ण घर झाडून काढत आहे, कारण की आता मला करायचे दिवा अगरबत्ती. आज पारायणचा 7वा दिवस आहे, त्यामुळे आपल्याला आरती, विष्णू सहस्रनाम वगैरे सगळं वाचायचं आहे. पण घर आधी सगळं स्वच्छ लुटून काढून मगच मी दिवा अगरबत्ती वगैरे करत असते. शक्यतो हा झाडू मारल्यानंतर संध्याकाळी मी झाडू घरात मारत नाही. शक्यतो जर जेवताना खूप जर मग काहीतरी खरकट वगैरे सांडलं तर मग झाडू हा मारावाच लागतो. आणि खरकट पण तसं ठेवू नये, बिन झाडू मारता असं म्हणतात. त्यामुळं जेवल्यानंतर एखादा झाडू मग होतो. त्यानंतर जे आपलं मंदिर आहे त्यातली ही लाईट वगैरे लावून घेतली, आरत्या लावल्या. आरती काय माझी चालूच होती, वरची महाराजांजवळची तेवढी शांत झालेली ती लावली, अगरबत्ती लावली आणि कापूर वगैरे लावला आणि आरती केली. त्यानंतर मग विष्णू सहस्रनाम ते मला वाचायचं होतं. विष्णू सहस्रनाम काय मी करते, मोबाईलला लावते आणि मग त्याच्या पाठोपाठ मी म्हणत असते, कारण की आपल्याला काय मग ते बिन लावता म्हणता येत नाही. त्यामुळे मी मोबाईलला लावूनच म्हणत असते. आणि इथं माझ्यासोबत श्रीसुद्धा आरतीला बसलेला आहे. आरती श्री गणपती ओंकारा, औट मात्रा कोटी सूर्य समप्रभा करा, ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, बिंदू रूपे अचल भय निर्गुण निराकारा, योग माया अर्ध मात्रा विचरी भव पसारा, ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, पीतवर्ण आकार मात्रा ब्रह्म सुजकरा, उकारजी मृतवर्ण रक्षसी अखिल चराचर, गत या दासात पदी दे थारा, ओवाळू आरती श्री गणपती ओंकारा, आरती ओवाळू श्री सद्गुरु स्वामी समर्था, स्वल्प दिगंबर अजान बाहू भव्य कायनाथा, दिव्य कायनाथा, हृदय निरांजन शुद्ध प्रेमवृत भावांच्या वाती, भजनानंदे प्रकाश देऊनी उजळल्या ज्योती, आरती ओवाळू श्री मा विष्णू महेशासी, ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण, श्यामलांग वत्सलांचन शंख पद्मकरी दान, वैजयंती पितवसन गदा शोभे सुदर्शन, ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण, मुकुट कौस्तुभ रत्न मकराकृत कुंडल शुभ्रकरण, हृदय सिंहासनी विराजला जग जीवन, ओवाळू नारायण शुद्ध ज्योती पंचप्राण. संध्याकाळचे वाजलेत 10:15 आणि आत्ता मी लावणार आहे मुलतानी माती. मुलतानी माती यामध्ये हळद आणि डाळीचं हरभराचं पीठ घालणार आहे आणि मग लावणार आहे. थोडंसं मानाला वगैरे पण लावणार आहे, कारण मी एक 15 दिवस 20 दिवसात नाही असं हे लावत असते. केमिकलचं बाहेरचे कुठलं पण प्रोडक्ट लावण्यापेक्षा हे आपलं बरं आहे. मुलतानी माती खूप छान असतं, रोज जरी तुम्ही लावला तरी सुद्धा चालते. ह्यात मी आता हळद, परत डाळीचं पीठ आणि दूध असं घालणार आहे आणि लावणार आहे. थोडंसं पाणी पण घातलं मी त्यामध्ये. हे पण पॅक तयार केला आहे मी, तर लावते. लावत असताना एकदम जाडसर असं लावायचं, पातळ लावायचं नाही. आणि मुलतानी माती तुम्ही रोज जरी चेहऱ्याला लावला तरीसुद्धा खूप छान असतं. जे केमिकलयुक्त बाहेरचं प्रोडक्ट आपण वापरतो त्याच्यापेक्षा नॅचरल कधीही चांगलं. मुलतानी मातीने सुद्धा खूप चेहरा छान होतो. आता तुम्ही माझा चेहरा सावळा आहे, कलरसुद्धा माझा सावळा आहे, पण माझ्या चेहऱ्यावर डाग वगैरे अजिबात नाही आहेत, कारण की मी चेहऱ्याला तसलं काही केमिकलचं लावतच नाही. मी क्रीम जी लावते चेहऱ्याला ती पण कधी तर लावते बाहेर जाताना वगैरे, तर पतंजलीची लावत असते, लक्षात ठेवा. परत ते फेअर अँड लवली वगैरे असल्या क्रीम कुठल्याच मी कधीच लावल्याच नाहीत. त्यामुळे चेहऱ्यावर माझे असे डाग वगैरे नाहीत किंवा असे फोडे वगैरे उठत नाही कधी. नाहीतर जे असं मग बाहेरचं वेगवेगळं वापरतात त्यांच्या चेहऱ्यावर खूप डाग वगैरे पडतात. सुरकुत्यासुद्धा चेहऱ्यावर माझ्या जास्त नाही आहेत. चेहऱ्याबरोबर मानेला सुद्धा आपल्या लावायचं. घरी असं क्लीनअप आपण केलेलं खूप चांगलं असतं बघा. आणि ज्या 40 नंतर ज्या स्त्रिया आहेत त्यांनी तर आपल्या स्किनची अशी घरच्या घरी काळजी घ्यायची.
आणि अंथरून वगैरे मी घातलं तोपर्यंत ते वाळलं. आणि आता उन्हाळा असल्यामुळे लगेच वाळतं. मग चेहरा वगैरे स्वच्छ धुतला आणि बघू शकता फायनली चेहऱ्याचा लुक कसा आहे. एक अर्धा तास मी असं ठेवलेलं बघा, अर्धा तास पण नाहीच, त्याच्यापेक्षा कमी ठेवलेलं, कारण उन्हाळा असल्यामुळे आता लगेच वाळतं. चेहरा किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. खूप छान पद्धतीने क्लीन होतं. नक्की मुलतानी माती कधी पण चेहऱ्याला लावत जावा. जी आपली स्किन असते किंवा डाग वगैरे असतात बघा, ते सुद्धा राहत नाहीत स्किनवर. आणि खूप छान पद्धतीने सगळं डाग वगैरे निघलं जातं. त्यामुळं लावत जावा. किती छान स्किन झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आठवड्यात नाही एकदा किंवा रोज जरी लावला तुम्ही तरी चालतं, पण तेवढा वेळ पाहिजे. एक अर्धा तास आपल्याकडे वेळ पाहिजे बघा. झोपताना आता संध्याकाळची वेळ झालेली आहे, रात्रीचे 11 वाजलेले. मी आत्ता लावत आहे. हातरून वगैरे घालून झालेलं आहे सगळं, घरातलं सगळं आवरलेलं. आता हे यायची वाट बघायला 11:30 वाजता ते येतात. कसं होतं, झोपले की मग दार उघडायचं आणि अवघड होतं. आणि एकदा माझी झोप मोड झाली की मग परत मला झोप लागत नाही, त्यामुळं मी झोपतच नाही. आणि हे खूप गळ्यातलं असं म्हणजे उंचीला खूप कमी झालेलं, तर मी कोल्हापुरातून थोडं गाठवून आणलं त्याला. आता मला बरोबर वाटत आहे. म्हणजे कुठं पण जाताना साडीवर आपण हे एकच घालून गेलं की चालतं. चला, कारण दुसरं काय घालण्याचं आता सोय नाही आहे. आणि सिंपल तेवढं छान वाटतं. केस बघा किती पातळ व्हायला लागलेले. केसांचं एक अवघड आहे, केस अजिबात वाढण झालेले आहेत. गरम तर कसलं व्हायला लागले. चला, सगळ्यांना गुड नाईट. हाय, श्री स्वामी समर्थ. शुभ सायंकाळ सर्वांना. आणि माझा पारायणचा एक अनुभव तुम्हाला सांगते. आज आपला आहे उद्यापन पारायणचं. आज 8वा दिवस आहे. मी आज उद्यापन करणार आहे. एक सुवासिनी सांगितलेली आहे मी. तर त्या ताई कसं दिवसभर कामाला जातात, मग संध्याकाळी येतो म्हणले. आता शेवटी त्यांची पण अडचण वगैरे बघायला पाहिजे आपल्याला. त्यामुळे त्यांना म्हटलं तुम्हाला ज्यावेळी वेळ असतो त्यावेळी या. मग आता त्या संध्याकाळी येणार आहेत. तर आता संध्याकाळी मी एक सुवासिनी वाढणार आहे. पारायणचं उद्यापन मी कशी करते, काय करते ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. त्यामुळं नक्की व्हिडिओ बघा. आणि गायला निवत काय आता संध्याकाळी देता येत नाही, कारण कोण नाही आहे घरामध्ये. गाय आमच्या घरापासून थोडी लांब आहे, त्यामुळे श्री नाही आहे. श्री आहे पण हे नाही आहेत. मग श्रीला काय एवढा लांब मी एकट्याला लावून देत नाही संध्याकाळचं. मग आता काय करणार ते ठेवणार आहे तसंच निवत, आणि सकाळी मग हे आल्यानंतर देणार आहे. चला, आणि काल आपलं 7वा दिवस होता आणि मी कालचं सगळं वाचन सकाळी आवरलं. तर सगळी कामं आवरली. आणि दुपारी थोडीशी अशी आडवी झालेली, झोपलेले थोडेसे. आणि झोप लागली सुद्धा मला दुपारी. झोप चांगली लागलेली मला खरं दुपारी, कारण काल मी जवळजवळ 4:30ला उठलेले होते. 4:15 4:30 वाजले त्यावेळी उठलेले होते. मला दुपारी खूप असं म्हणजे दमायला झालेलं आणि झोप आलेली. पण झोपले, झोप पण छान लागली. आणि झोपल्यानंतर माझा अनुभव सांगते. असं म्हणतात की म्हणजे मी भरपूर वेळा ऐकलेलं आहे की गुरुचरित्र पारायण केलं तर अनुभव खूप छान येतात, असं ऐकलेलं आहे. पण मला तर याच्या आधी कधी असा अनुभव आला नव्हता. पण काल मला खरोखरच म्हणजे खूप छान अनुभव आला. म्हणजे मलाच ते असं आश्चर्य वाटायला लागलेलं. मी असं झोपलेले आणि जवळजवळ मला वाटते 8वी ते 9वीचा मुलगा असेल, तो आला घरात आला आणि काकी काकी म्हणून हाक मारायला लागला. मग मी आत होते, म्हणजे स्वप्नातलं मी तुम्हाला सांगत आहे. आणि मी आत होते, तर मी बाहेर आले. मी म्हटलं काय बाळ म्हणताना, हा बेल घ्या म्हणून पूर्ण असा ओंजळ भरून त्यानं बेल आणलेला. आणि ते बेलाला त्यानं असं म्हणजे एकत्र बेल करून असं एक काडी अशी रवलेली होती त्यात, आणि पूर्ण असा बेल तो असा होता. आणि म्हणजे असे आपण म्हणतो फुलांचा कसा गुच्छ असतो तसा त्यानं बेलाचा गुच्छ होता तो असा, आणि तो आणलेला असा. आणि दुसऱ्या हातात पण एक गुच्छ होता, पण तो बेल होता त्याच्या दुसऱ्या हातातला तो असा पिवळा पडलेला होता. आणि हा बेल होता तो एकदम हिरवागार होता. आणि मग तो म्हणला बेल घ्या म्हणला. मी म्हटलं नको आहे मला बेल, म्हटलं आज काही बेलाची गरज नाही, नको घेऊन जा, परत मिळणार नाही बघा तुम्हाला, असं म्हणलं. तो परत मिळणार नाही बघा, आता तिला नेलं तर मी परत काही तुम्हाला मिळणार नाही, त्यामुळं ठेवून घ्या म्हणला. आणि म्हणजे
तो मुलगा आमच्या इथं शेजारीच राहतो आणि त्याची आई आहे ती फुलं विकते. फुलं विकते आणि तो मुलगा पण असतो फुलं विकायला. आणि तो आलेला आणि तो म्हटला मी नको म्हटलं, मला म्हटला तुम्हाला परत मिळणार नाही बघा बिल, त्यामुळे आत्ताच घ्या असं म्हटलं बाबा असून दे ठेव म्हटलं. मग किती पैसे म्हटले यायचं, तर 14 रुपये द्या मला असं म्हटलं. मी त्याला 14 रुपये दिले आणि तो मुलगा गेला. आणि बरोबर त्यावेळी आमच्या वहिनीचा फोन आला. म्हणजे आईच्या आता सातेसरांची परडे वगैरे सोडायचे, मग ती म्हणजे ते विचारायला त्या फोन केलेले की आमोशाला येतेस का, आमोशाला सोडूया, कारण जागरण आणि परडी सुवासने सगळं एकदम लोड होतं, त्यामुळे आमोशाला ये असं म्हणजे ते विचारायला त्यांनी फोन केला. तेवढ्यात मी अशी जागी झाले. पण लहान मुलगा म्हणजे शेवटी दत्त महाराजच आहेत लक्षात ठेवा. आणि बेल घेऊन आले म्हणजे महाराज आहे आणि दत्तगुरु हे सुद्धा शंकराचाच अवतार आहे. पारायणची खरोखर म्हणजे प्रचिती ही मला ह्या पारायणला आली. आधीच्या पारायण मी एवढे केले पण एवढं मला असं काय म्हणजे त्याचा अनुभव पण नव्हता आणि म्हणजे अशी काही प्रचिती मला आलेली नव्हती. खरं ह्या पारायणमध्ये मला खरोखर म्हणजे साक्षात दत्तगुरु महाराज म्हणजे त्यांनी भेट देऊन गेली मला. आणि स्वप्नात कसना ते मला म्हणजे प्रचिती देऊन गेले. त्या खरोखरच जे गुरुचरित्र पारायण करत नसतील त्यांनी नक्की करा, कारण गुरुचरित्र पारायण त्याचा खूप अनुभव मोठा आहे. आणि मी काल घेतला त्याचा अनुभव. काल अध्याय बघा, महाराज नृसिंह सरस्वती महाराज गाणगापुरात ते निजानंदनला जातात तो अध्याय त्यांनी काल होता. आणि कालचा अध्याय पण सगळे खूप छान आणि मस्तच होते. त्यामुळं माझी खरोखर कळकळीची विनंती आहे, ज्यांनी पारायण करायने त्यांनी पारायण नक्की करा. तुम्हाला सुद्धा काही ना काही स्वप्नात येऊन महाराज अनुभव हा देणारच आणि प्रचिती ही तुम्हाला पारायणची येणार. तुम्हाला जसं जमतं तसं करा. म्हणजे नियम अटी भिवून एखादा नियम मोडला म्हणून महाराज मला खूप मोठी शिक्षा देतील असं त्यांनी काही मनात आणू नका, कारण महाराज कुणाला कधी शिक्षा देत नसतात लक्षात ठेवा. आपण शेवटी त्यांची मुलं आहे म्हणलं आपण चुकणारच आणि ती आपली आई आहे त्यामुळे ती आपल्याला क्षमाही करणारच लक्षात ठेवा. त्यामुळे बिनधास्तपणे पारायण करा. जास्त नियमांचं कुठल्या थोडके नियम आहेत ते कटाक्षानं पाळाच तुम्ही. एक तर ब्रह्मचर्या पाळायचीच, मांसाहार अजिबात चालत नाही, घरातच चालत नाही. जर तुम्ही घरात करत असाल तर कुणीच खाऊन चालत नाही, ते मात्र पाळाच तुम्ही. खरं जे थोडे नियम आहेत ते तुम्ही पाळा. आणि जेवणाच्या बाबतीत कांदा लसूण तेवढा पाळा, बाकीचं काय मग तुम्ही खाऊ शकता. खरं कांदा लसूण तर खाऊ नका. आणि असं हे करून तर पारायण करा, खरं पारायण करा. चला, असा होता आजचा व्हिडिओ. आणि ट्रायपॉड मी तुम्हाला दाखवते, खूप छान आहे बघा हा ट्रायपॉड, मला खूप आवडला. मी याच्या आधी 2 ट्रायपॉड आणले असले, पण त्यातला मला याला मी 100पैकी 100 गुण देईन, कारण मजबूत पण आहे आणि छान पण आहे. आणि कायम आम्ही सगळे ट्रायपॉड त्या दादांच्यातनंच घेतो, त्यामुळं मी म्हटलं त्यांना ट्रायपॉड हा चांगलाच होता म्हटलं. आणि तो ठेवलेला होता म्हटला असा, आणि त्याच्यावर माझ्या पोरग्याने टॉवेल टाकलेला आणि मी टॉवेल ओढायला गेले ते ट्रायपॉड पडला आणि ते वरचं मोबाईल अडकवायचं असतं ते तुटला आणि तो खराब झालाय म्हटलं. मग कितीला नेलेला तुम्ही म्हटलीत ते दादा मला. म्हटलं 750 रुपयाला नेलेलं, जेवढं नेलेलं तेवढं सांगितलं. मग त्यांनी 650च घेतलं. खरं म्हणजे हा ट्रायपॉड 1000 रुपयाचा आहे, तरी सुद्धा त्यांनी म्हटले असू दे तुम्ही कायमचं कस्टमर आहे त्यामुळं. आणि आता परवाच आणलेला आम्ही आणि तो फुटला म्हटल्यावर त्यांनी दिला 750ला. खरं 750ला हा ट्रायपॉड येत नाही, कारण मजबूत आहे आणि छान आहे. चला कसं आहे काय दाखवते मी तुम्हाला. हे पहा, तो मोबाईल अडकवायचा आहे असं. आणि ही सिस्टीम खूप छान आहे बघा. इथं आवळ करायला असं हे आहे बटन आहे, हे खाली आपोआप येतं बघा. हे बघा आणि ते वर नाही झालं तर हे फक्त असं मला एका हाताने दाखवायला येईना तुम्हाला. हे बघा, हे फक्त असं गोल फिरवायचं आहे. याला स्प्रिंग आहे इथनं, त्यामुळे ते असं आपोआप जातं बघा वर. किती पाहिजे तेवढं आपल्याला. आणि उंची पण भरपूर आहे ट्रायपॉडची. तर एवढं गेलं की मग आपल्याला इथं हे जे बटन आहे इथं ते आवळ करायचं असतं. हे आवळ करायचं असतं, जे आपल्याला जिथं पाहिजे तिथं बसतं. आणि हे असं
तर हे लूज करून तुम्ही हे पण करू शकता, तो पण लूज करायचा आहे. मग हे सगळीकडे फिरतं असं. म्हणजे समजा जर तुम्हाला इकडं फिरवायचं असलं तरीसुद्धा ते फिरतं. बटन थोडं लूज करावं लागतं. कुणीकडं पाहिजे तिकडं असं फिरतं हे बघा, जिकडं पाहिजे तिकडं फिरतं. छान आहे हा ट्रायपॉड. नको असं ते इथं आवळ करायचं आहे म्हणजे ते हे होत नाही. आणि हे असं हलतंय. हे जर तुम्हाला हलायचं नसलं तर इथे हे आवळ करायचं म्हणजे ते अजिबात हलत नाही. मग अजिबात असं हलत नाही. ही पण सिस्टीम त्यांनी चांगली काढलेली आहे. आणि जे हे आहेत बघा हुक आहेत ते सुद्धा खूप चांगले आहेत. हे बघा असे मिटवायचे. उंचीला सुद्धा खूप आहे. 650च्या मानानं पैसा वसूल ट्रायपॉड मिळालेला आहे. मला खूप छान वाटलं कारण मला जसं म्हणजे पाहिजे होता तसा मिळाला. आणि त्याच्यासोबत एक बॅग पण आलेली आहे ठेवायसाठी. हे पहा, ही बॅग आलेली आहे. त्याला अशी दोरे वरती म्हणजे घालून आपण असं अडकून सुद्धा ठेवलं तरी चालतं. अशी बॅग आहे बघा. मला खूप आवडला ट्रायपॉड. एवढे सगळे ट्रायपॉड मी आणले पण खूप आवडला. आणि स्वयंपाकघराच्या तिथं पण मी अडकवलेलं आहे बघा. तर ते दादांना त्या म्हटले की त्याचं पण असं मोबाईल अडकू द्यायला ते हे असं स्टँड ते खराब झालेलं आहे. तर म्हटले ते घेऊन या, तुम्हाला बसवून देतो. म्हणजे खूप चांगलं दुकान आहे ते. आम्ही जवळजवळ चार ट्रायपॉड आणले तिथून पण चांगले मिळाले. म्हणजे असले मोठे 3 आणले आणि तो एक आणलेला, असे 4 आणलेले. चला, आजचा व्हिडिओ छोटासाच असणार आहे. कसा वाटतो काय वाटतो ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि उद्याचा व्हिडिओ मात्र तुम्हाला गुरुचरित्र पारायणचं जे उद्यापन आहे त्याचा येईल. तो सुद्धा कसा वाटतो ते कमेंटद्वारे कळवा. लाईक आणि कमेंट मात्र करत जावा कारण तुमच्या लाईक कमेंट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळं कळकळीची विनंती आहे की लाईक आणि कमेंट करत जावा. चला, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि आमच्या इकडं आज केंद्रामध्ये चंडी याग होता. तुमच्या इकडं कोणता याग होता काय होता ते सुद्धा कळवा मला कमेंटद्वारे. आज चंडी याग होता आणि उद्या बहुतेक स्वामी याग आहे आमच्या इकडं. मी काही जात नाही केंद्रात तर मला काही वेळ पण मिळत नाही आणि जात पण नाही. सकाळी मी गेले एक ड्रेस शिवला, त्यानंतर येऊन आत्ता मी कपडे धुतलेले आहेत. अजून भांडी पडलेले आहेत आणि मला आता उद्यापनाचा स्वयंपाकसुद्धा बनवायचा आहे. त्यामुळं मला तर काही ते कुठं जाणं शक्य होत नाही. मी आपलं घर, माझं दुकान, माझं यूट्यूब आणि एवढ्यातच मी असते. बाकीचं काय, मला गावाकडे जायचं आहे. आमचं शेत आहे ते दुसऱ्यांना लावायचं, तर मला ते जमना झाले जायला. आणि यांना पण वेळ नसतो, त्यासनं तो कुठं वेळ असतो. आणि अलीकडे त्यांचं आता कसं थकवा खूप आला आहे त्यांना. ते उन्हानं घाम जाऊन थकवा खूप आला आहे. त्यामुळं त्यांना पण विना झाले. ते राहून तिकडं म्हटलं कधी होते त्यावेळी जायचं आणि कमवायचं.